नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, एक प्रकारचं आपण गेल्या वेळेस देखील व्हिडिओ बनवला होता की आता घरकुलाचे पैसे जे आहेत ते आता जमा होणार आहेत आणि त्यासाठी केंद्र सरकारचे जे काय आपले कृषी मंत्री आहेत शिवराजसिंह चौहान यांनी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सातारा येथे एक कार्यक्रम घेतलेला होता आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून 10,000 कोटी रुपयांचं वितरण जवळजवळ केलेलं होतं. तर हे जे वितरण केलेलं होतं ते प्रत्यक्षात जे काही पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर नेमकं कधी येणार हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि ही जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे कालपासून. आता याच्यामध्ये कोणाकोणाला पैसे जमा होणार तर PM आवास योजनेमध्ये ज्या लाभार्थ्यांचा पहिला हप्ता आलेला होता म्हणजे 15,000 तर मंजूर झालेल्या प्रत्येकाला हप्ता पडलेला होता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता, तर ज्यांचे हे पेंडिंग राहिलेले होते तर अशा सर्वांचे हे जे काय हप्ते आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे. आता विशेष बाब म्हणजे याच्यामध्ये जे काय राज्य शासनाने वाढीव अनुदान मंजूर केलेलं होतं याच्यामध्ये 50,000 रुपयांचं वाढीव अनुदान राज्य सरकारने मंजूर केलेलं होतं. पण हे 50,000 डायरेक्ट खात्यावरती टाकणार आहेत का तर बिलकुल नाही. तर याच्यामध्ये 35,000 रुपये तुम्हाला बांधकामाला दिले जाणार आहेत आणि 15,000 रुपये तुम्हाला सोलरच्या दिव्यासाठी दिलेले आहेत, सोलरच्या संच सेटसाठी दिले जाणार आहेत. आता हे जे त्यांनी मंजूर केलेले आहे ते 35,000 देखील आता यायला सुरुवात झालेली आहे. परंतु यासाठी तुमचं घराचं काम हे पूर्ण झालेलं असणं गरजेचं आहे आणि जर पूर्ण झालेलं असेल तर ते 35,000 रुपये तुम्हाला तुमच्या खात्यावरती येणार आहेत आणि 15,000 रुपये तुम्हाला सोलर दिवा बसवल्यानंतर ते पैसे तुम्हाला भेटणार आहेत. आता याची प्रक्रिया काय, तुम्ही तुमच्या गावातील ग्रामसेवकाकडे हे पूर्ण डिटेल विचारू शकता. आता ज्यांना आपलं घराची स्थिती नेमकी कशी आहे आणि पुढचा जो काही 35,000चा हप्ता आपला FTO जनरेट झालेला आहे हे देखील पाहणं गरजेचं असतं. मग तुमचं घराचं नेमकं बांधकाम किती मंजूर झालेले आहे त्याचे फोटो असतील, तुमचं बँकेचं डिटेल असतील, तुमचं आता नेमकं स्टेटस काय आहे हे देखील तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून पाहू शकता. आता याच्यासाठी तुम्हाला आवश्यक फक्त काय आहे की तुमचा घरकुल मंजूर झाल्यानंतर यादीतील जो काय तुमचा रजिस्ट्रेशन ID असतो किंवा बेनिफिशरी ID असतो तो ID तुमच्या यादीमध्ये तुम्हाला सहज भेटून जाईल. तर त्याच्यामुळे बघा तुमच्या घराची नेमकी स्थिती काय आहे आणि तुम्हाला पुढचा हप्ता 35,000चा त्याचं FTO जनरेट झाले आहे की नाही. आता बऱ्याच जणांचं FTO जनरेट करण्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे लगेच ते दिसणार नाही, येत्या काही दिवसामध्ये ते देखील दिसायला चालू होणार आहे. परंतु जर ज्यांचं FTO जनरेट झालेलं असेल तर ते पैसे नेमकं कोणत्या खात्यामध्ये येणार, त्यासाठी कोणतं खातं DBTला इनेबल आहे तर हे देखील तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुमचं स्टेटस पाहू शकता. चला तर मग तुमच्या PMAY या वेबसाईटवरून ग्रामीणचं तुमच्या घराची नेमकी स्थिती काय आहे आणि तुम्हाला पुढील पैसे येणार आहेत की नाही ते नेमकं कसं पाहायचं ते तुमच्या मोबाईलवरून आपण पाहूया. चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून गुगलमध्ये जायचं आहे. गुगलमध्ये गेल्यानंतर PMAYG असं त्या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे. आता याची जी काय अधिकृत वेबसाईट आहे ती देखील आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणाहून देखील तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकता. आता या ठिकाणी तुमच्यासमोर जी मेन वेबसाईट आहे ती PM आवास योजनेची ग्रामीण याची ओपन झालेली आहे. तर त्याच्यावरती वेबसाईटवरती तुम्हाला पहिल्या याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता आपण पाहू शकता याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे. या ठिकाणी जो काय मेनूचं बटन आहे तर त्या मेनूच्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता मेनूच्या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काय ऑप्शन ओपन होतील. याच्यामध्ये जे स्टेक होल्डर्स आहे तर त्या स्टेक होल्डरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या स्टेक होल्डरवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बघा पहिलंच एक आहे IAY PMAYG बेनिफिशरी. तरी हा जो ऑप्शन आहे पहिला त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता बघा या ठिकाणी त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर साईट थोडी स्लो चालत आहे. जी काय तो बेनिफिशरीचा ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक आपण केलेलं आहे की जेणेकरून आपल्याला जी काय आपली पुढील माहिती आहे ती पाहता येणार आहे. या ठिकाणी लोड होत आहे. तर तुम्हाला तुमचा जो काय घराचा रजिस्ट्रेशन नंबर आहे जो की तुम्हाला घर सँक्शन मंजूर झाल्यानंतर एक ID येत असतो बेनिफिशरी ID, तर तो तुमचा घराचा क्रमांक ठेवणं हे देखील अतिशय
महत्त्वाचं आहे की जेणेकरून त्या क्रमांकावरून या ठिकाणी बघा तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे बेनिफिशरी आय डी, तर तो तुमचा मंजूर झालेल्या लिस्टमधून तुम्हाला भेटू शकतो इमेज बाराने, म्हणजे प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. या ठिकाणी तो जो काय नंबर असेल तुमचा आय डी, तर तो रजिस्ट्रेशन आय डी या ठिकाणी अत्यंत व्यवस्थित असा टाकायचा आहे. तुमच्या डॉक्युमेंटवरती देखील असू शकतो घरकुलाच्या, किंवा लिस्टमध्ये जो आय डी असतो तो त्या ठिकाणी टाकायचा आहे. आता या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर खाली एक कॅप्चा आहे, तो आकड्यात दिलेला आहे 5+9. त्याची जी काही टोटल होत असेल तो या ठिकाणी आन्सरमध्ये मेन्शन करायचा आहे. आता 9 आणि 5 13 14 या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. आणि खाली जो 2 हिरवे बटन आहे सबमिट आणि रिसीट, तर सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा आपली माहिती सबमिट झालेली आहे आणि आपली पूर्ण डिटेल देखील ओपन झालेली आहे. या ठिकाणी पहिल्या ऑप्शनमध्ये आहे या ठिकाणी डेट आणि टाईम मेन्शन झालेला आहे. त्यानंतर खाली बेनिफिशरी डिटेल्स तुमचे आलेले आहे. तुमचं राज्य कोणतं, जिल्हा कोणता, ब्लॉक कोणता, गाव कोणतं, तालुका कोणता, पंचायत कोणची, आणि तुमचं नाव आणि रजिस्ट्रेशन आय डी देखील या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर तुमचं जे काय पर्सनल डिटेल म्हणजे वैयक्तिक माहिती आहे ती देखील त्या ठिकाणी आलेले आहे. तुमचं नाव आलेलं आहे, कॅटेगरी कोणती, जन्मतारीख, मेंबर आय डी सर्व आलेलं आहे. आणि त्यानंतर तुमचं बँक डिटेल देखील या ठिकाणी आलेलं आहे की जी बँक डेबिट इनेबल आहे, ज्या बँकेमध्ये तुमचे हप्ते जमा होतात ती बँक आलेली आहे. त्यानंतर सँक्शनचं डिटेल आलेलं आहे, तुमचं कधी सँक्शन झालं, ग्रामीणमध्ये का अर्बनमध्ये, तर याचं बेनिफिशरी आय डी, त्याचं स्टेटस काय आहे, सँक्शन डेट काय आहे आणि किती रक्कम मंजूर झालेली आहे, तर हे देखील या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर बघा तुमचं उज्ज्वला कनेक्शन आहे का, त्याचं स्टेटस काय आहे मनरेगाचं ते देखील आलेलं आहे. त्यानंतर ऑर्डर सीट डिटेल आलेलं आहे 24-25ला, म्हणजे कसं आणि किती पैसे तुम्हाला मंजूर झालेले आहेत, आणि त्याचं ऑर्डर सीटचा नंबर देखील या ठिकाणी आलेला आहे. 15,000, 70,000, 30,000 जे काय तुमचं स्टेटस असेल अपडेटला, तर ते स्टेटस या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर तुमचं FTO डिटेल्स, आता हे महत्त्वाचं आहे, तुमचं मेन स्टेटस जे FTO आहे ते जनरेट झाले आहेत की नाही ते या ठिकाणी येणार आहे. आता बऱ्याच जणांचं किती हप्ते भेटले ते आलेलं आहे. बऱ्याच जणांचं जे वाढीव 35,000 आहेत त्याचं अजून काही जणांचं दिसत नाही. येत्या काही दिवसामध्ये ते देखील दिसायला चालू होणार आहे. त्याच्यामुळे जरी आत्ता समजा नसेल तरी ते अपडेट करण्याचं काम देखील चालवलं आहे. कुठल्या माध्यमातून पैसे जमा झाले, किती तारखेला जमा झालेले, हे सुद्धा डिटेल आलेलं आहे. ज्यांचं FTO या ठिकाणी दिसत नसेल ते देखील या ठिकाणी काही दिवसात दिसणार आहे. त्याच्यामुळे ज्यांचं घरकुल मंजूर झालेलं आहे आणि काम देखील पूर्ण झालेलं आहे अशाच लोकांना वाढीव 35,000 येणार आहेत. बऱ्याच लोकांचं अजूनही ऑनलाईनला दिसत नाहीत, तर लवकरच ती सुद्धा प्रक्रिया चालू आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही तुमचं डिटेल म्हणजे नेमकं तुमचं घरकुलाचं हप्ते किती भेटलेले आहेत किंवा पुढचे हप्ते येणार आहे की नाही, तर हे डिटेल तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता. धन्यवाद.